नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षांच्या नियमित अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय बघणार आहोत? थर्ड टेट 2025 TAIT शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेसंबंधी अपडेट बघत आहोत। आणि यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ येत आहेत की परीक्षा या तारखेला आहे, त्या तारखेला आहे, परीक्षा मे महिन्यात आहे, कोण घेणार, सत्यता काय आणि नोटिफिकेशन केव्हा येणार इत्यादी खूप गोष्टींची चर्चा यूट्यूबला रंगलेली आहे। आणि त्या सर्व गोष्टीमागचं सत्य काय, नोटिफिकेशन केव्हा येणार, परीक्षा कोण घेणार, ते सर्वच्या सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, जे महाराष्ट्रातील TAIT 2025 थर्ड टेट 2025 ची तयारी करणारे माझे तमाम अभियोग्यताधारक बांधव, ह्या सर्वांना दर्जेदार आणि सर्वोत्तम एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे। त्या बॅचमध्ये सर्वांना प्रवेश देणे सुरू आहे आणि प्रत्येकाला कोर्स खरेदी करता यावा ह्यासाठी आपण त्या बॅचची फीज फक्त 95% पर्यंत ऑफ करून 5% फीजमध्ये आपण त्यांना कोचिंग देत आहोत। मागच्या 2022च्या सेकंड टेटमध्ये 1027 प्लस विद्यार्थी आपल्या क्लासचे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे आणि महाराष्ट्रातला तो प्रथम क्रमांकाचा रेकॉर्ड आहे। आपल्या बॅचमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय देतो? सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज उपघटकानुसार, घटकानुसार, IBPS पॅटर्ननुसार आणि संपूर्ण पेपरनुसार आपण टेस्ट सिरीज देतो। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर ह्या बॅचमध्ये मिळते आणि तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करता येतात, ऑफलाईन बघता येतात। 365 दिवसांचा कालावधी आणि जर परीक्षा पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून सुद्धा मिळत असतो। तर वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा आणि ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। चला व्हिडिओमध्ये बघूया। आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आज 20 मार्च, लक्षात घ्या, आज 20 मार्च आणि आज तुम्हाला एडिटचं जे ऑप्शन दिलं होतं पवित्र पोर्टलला, तर ते एडिट करण्याची शेवटची संधी म्हणजे आजची शेवटची तारीख। ज्या बांधवांचं आणखी एडिट करायचं राहून गेलं आहे, काही डॉक्युमेंटरी म्हणा असेल तारखेपूर्वीची, तर ती अपलोड करून घ्या आणि सेल्फ सर्टिफाय सर्वांनी करा। सेल्फ सर्टिफाय केलं की नाही ते निश्चित करा। आता इथून पुढे संस्थांना जागा पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी, संस्थांना जागा पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची तारीख दिलेली आहे आणि ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे। 31 मार्चपर्यंतची तारीख दिलेली आहे आणि ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे। म्हणजे 31 मार्च पूर्वी या सेकंड टप्प्याच्या कोणत्याही हालचाली होणार नाही। 31 मार्चच्या नंतर ती होऊ शकते 1 एप्रिल राहील किंवा एप्रिलचा पहिला आठवडा राहील। तर यामध्ये आपल्याला प्रेफरन्सेस जनरेट होण्याची संधी आहे। म्हणजे केव्हा? 31 मार्चच्या नंतर जेवढ्या अभियोग्यताधारकांनी पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे त्या सर्वांना 1 एप्रिलपासून पुढे प्रेफरन्सेस जनरेट होतील। तर ती प्रक्रिया 31 मार्चच्या आधी तर होणार नाही। त्याचं कारण काय तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 31 मार्चपर्यंत ज्या संस्था आहेत त्यांना जाहिराती अपलोड करण्यासाठी ती डेडलाईन दिलेली आहे। आता त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की जी सेकंड फेज आहे आणि थर्ड टेट आहे, सर ह्यांच्यात काही संबंध आहे का? म्हणजे सेकंड फेज पूर्ण झाल्याशिवाय थर्ड टेट घेतलीच जाणार नाही असं होईल का? तर बघा, आपण जर विचार करतो म्हटलं आणि त्या अँगलनं
आपण बघतो म्हटलं तर आपल्याला दिसतंय की 2017ची भरती सुरू आहे आणि 2017च्या भरतीला समांतर अशी 2022ची सेकंड टेटची भरती सुद्धा सुरू आहे. म्हणून आपण जर ह्या दृष्टिकोनातून तिकडे बघायला गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी थर्ड टेट आणि सेकंड फेज ह्यांच्यामध्ये म्हणजे सेकंड फेज झाल्याशिवाय थर्ड टेटची नोटिफिकेशनच येणार नाही तर हे असं म्हणणं कुठेतरी चुकीचं होईल हे लक्षात घ्या. म्हणून समजा सेकंड फेजची प्रोसिजर चालत राहील आणि त्याआधी सुद्धा थर्ड टेटची नोटिफिकेशन येऊ शकते. तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचं असं ठरूनच आहे की जोपर्यंत काय होणार नाही, नोटिफिकेशन येत नाही, फॉर्म भरण्याची तारीख येत नाही, तोपर्यंत आम्ही अभ्यासाला लागणारच नाही असं काही विद्यार्थ्यांचं ठरलेलं आहे. पण कृपया तसं करू नका, कारण गेल्या वेळेस तुम्हाला माहिती असेल फक्त अभ्यासाला 22 दिवस मिळाले होते आणि खरोखरच एवढ्या कमी वेळेमध्ये एवढा मोठा अभ्यास, एवढा मोठा पसारा आपल्याला आवरता येत नाही. म्हणून ती नोटिफिकेशन जेव्हा यायची तेव्हा येऊ द्या, पण अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यास आतापासून त्या अभ्यासाची गती कशीही असू द्या पण निश्चित दिशेनं आपला अभ्यास चालू ठेवा, हा महत्त्वाचा विषय. आणि आता नंतरचा मुद्दा असा की मग सेकंड फेजच्या आधीसुद्धा सेकंड फेजची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधी थर्ड टेटची नोटिफिकेशन येऊ शकते का? तर या प्रश्नाचं उत्तर हो असं द्यावं लागेल, कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे 17ची भरती 22ची सुरू आहे आणि ही थर्ड टेटसुद्धा त्याच्यामध्ये काय होईल, ॲड होईल. तर हे समजून घ्या आणि थर्ड टेटच्या प्रक्रियेपूर्वी ह्या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झालेल्या असेल हेही लक्षात घ्या. आता काही गोष्टी परत सांगतो तुम्हाला. बघा की काय म्हणते, काही लोक म्हणत आहे की जाहिरात परीक्षा मे महिन्यात, परीक्षा केव्हा होईल तर मे महिन्यामध्ये होईल. तर आता बघा तुम्हाला सांगतो हे असं काही सांगता येत नाही. जर समजा थर्ड टेटची नोटिफिकेशन आली आणि जर IBPS कडे जर परीक्षा घेण्याचं टेंडर गेलं तर IBPSचं कसं आहे माहिती आहे का, पेपर तयारच आहे. गेल्या वेळेस कसं 22 दिवसामध्ये, आणि IBPS जो पेपर पॅटर्न राबवते तर ते कसं आहे माहिती आहे का की आम्हाला टेंडर मिळालं बा आणि आमच्या जीवावर येत आहे म्हणून आम्ही राबवत आहोत असा पॅटर्न. तुम्हाला माहीत आहे की सिटिंग अरेंजमेंटची गोष्ट गृहीत धरली की 10 प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचे, ॲड्रेसची गोष्ट आली की 10 प्रश्न ॲड्रेसचे, एकाच पॅसेजमध्ये 10 रिकाम्या जागा करायच्या आणि त्याच्यावर 10 प्रश्न मराठीचे विचारायचे. म्हणजे त्या IBPSला पेपर तयार करायला काहीच जात नाही, कारण एक विशिष्ट लक्षात घ्या काठिण्य पातळी लक्षात घेऊन आणि सर्व पेपरची रेंज सारखी राहिली पाहिजे ह्याचं मूल्यांकन करून ही IBPS जनरली पेपर काढतच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की IBPSचा जो मुद्दा आहे, IBPS कडे जर टेंडर गेलं तर परीक्षा कितीही कमी दिवसामध्ये होऊ शकते. लक्षात घ्या, म्हणजे तुमचा फॉर्म भरण्याचा कालावधी, छाननीचा कालावधी एवढा जर कालावधी सोडला तर IBPS परीक्षा लवकर घेऊ शकते, म्हणजे मे महिन्यात पण होऊ शकते. पण जर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणा, MPSC म्हणा किंवा TCS म्हणा, बघा मी काय बोललो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, MPSC किंवा TCS ची गोष्ट जर समजा आपण करायला लागलो तर मग मात्र पेपर सेटिंगला वेळ लागेल, पेपर तयार करण्याला वेळ लागेल. तर ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्याला परीक्षा थोडीशी लेट होईल हे लक्षात घ्या. आता बघा पुन्हा एक गोष्ट मला महत्त्वाची सांगायची आहे, ती म्हणजे बघा इथे कोण घेणार हा मुद्दा तर क्लिअर केलेलाच आहे. पण आता त्यांच्या परीक्षा घेण्याचा आपण जर वेग जर बघतो म्हटलं आणि त्यांनी जे आपल्याला ह्यापूर्वी टेंटेटिव्ह शेड्यूल दिलं होतं तर इथे बघा, इथे कोर्टामध्ये जे याचिका टाकली होती आणि सरकारनं जे उत्तर दिलं होतं त्याच्यात सरकारने काय सांगितलं होतं ते लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं होतं की TET जे टेंटेटिव्हली शेड्यूल टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे एक लक्षात घ्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यांनी TET घेणार असं आम्हाला सांगितलं होतं. ऑगस्ट सप्टेंबरची नोव्हेंबर डिसेंबरला गेली, TETचा रिझल्ट पण लागलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 महिने प्लस असं गृहीत धरू आपण. बघा 2 महिने प्लस असं गृहीत धरू. नंतर TART एक्झाम इज टेंटेटिव्हली शेड्यूल इन नोव्हेंबर डिसेंबर. नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे इथे लक्षात घ्या TAIT चे जे आपल्याला शेड्यूल दिलेलं होतं ते त्यांनी सांगितलं आहे नोव्हेंबर डिसेंबर. मग इथे 2-3 महिन्याचा फरक जर आपण कन्सिडर करतो म्हटलं तर हे नोटिफिकेशन येण्याची जी तारीख आहे तर इथे काय म्हणून सांगा, डिसेंबर महिना लक्षात घ्या. तर आता सुरू आहे मार्च, होऊ शकते मार्चच्या एंडिंगमध्ये
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्याची काय येऊ शकते, नोटिफिकेशन येऊ शकते TITची. म्हणजे यांच्या या वेळ घेण्याच्या प्रक्रियेला आपण जर मॅच करून गृहीत धरतो म्हटलं तर ह्या गोष्टी सुद्धा घडू शकते. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो, हे मागे एका व्यक्तीने काय केलेलं होतं की त्यांना माहिती मागवली होती. बघा, म्हणजे माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपण मागवलेल्या माहितीबाबत आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेलं उत्तर आहे. लक्षात घ्या की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी, बघा 10 नोव्हेंबर 2024 ला TITची परीक्षा आयोजित झाली होती. आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TETची परीक्षा आयोजित झाली होती. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024चे निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा TITचे आयोजन डिसेंबर 2024 मध्ये करता आले नाही. हे क्लेरिफिकेशन आपल्याला मिळत आहे. लक्षात घ्या, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025चे आयोजन येत्या मार्च एप्रिल 2025, मी तेच बोलत आहो, मार्च एप्रिल 2025, म्हणजे आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल. आणि तिथून 1.5 महिना जर म्हटलं तर होऊ शकते मेच्या शेवटपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये. बघा, मार्च एप्रिल 2025 मध्ये करणे प्रस्तावित आहे. तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फक्त परिषदेचे आयोजन करून गुणयाद्या तयार केल्या जातात. प्रत्यक्ष भरतीबाबतची कार्यवाही कार्यालयामार्फत केली जात नाही, हे सुद्धा क्लिअर करून दिलेलं आहे. बघा, म्हणजे माहिती अधिकाराअंतर्गत त्याने सांगितलं की मार्च एप्रिल 2025 मध्ये ह्या परीक्षेचं नियोजन केलं जाऊ शकते. मित्रांनो बघा, काही दिवस ही परीक्षा मागे पुढे होईल, म्हणून कोणी म्हणते आताच होईल नंतर होईल, या गोष्टीवर आपण फोकस न करता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की परीक्षा होऊनही जाईल पण आपला अभ्यास होईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून आतापासून कुठेही क्लास करा, दर्जेदार साहित्य वापरा, दर्जेदार क्लास लावा आणि अभ्यास सुरू करा. स्वतः सेल्फ स्टडी असो, क्लास घेऊन असो किंवा स्वतः साहित्य वापरून असो, अभ्यास सुरू करा. अभ्यास हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. ह्या प्रोसिजर चालतच राहणार आहे. सरकारचं ते काम आहे परीक्षा घेणं, नोटिफिकेशन काढणं, आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं, हा मुद्दा कुठेतरी चुकतो, हे समजून घ्या. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि सर्वोत्तम एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे आणि ह्या बॅचवर आपण तब्बल 95% ऑफ देतो आहे. 2022 मध्ये 1000+ विद्यार्थ्यांची निवड झाली. ह्या बॅचमधून तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर, तेच रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवून सुद्धा मिळेल. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.